तुम्ही मला काट मारली तर मी पण तुम्हाला काट मारण्याचा थेट इशारा अजित पवारांनी दिलेला आहे. मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल. ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे. निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात. आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे. तर निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे, परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये अनेक ठिकाणी जमलेलं नाही. सगळ्यांची भूमिका बऱ्यापैकी एकलचलोची आहे. असं नाही म्हणता येणार. बऱ्याच ठिकाणी आमचं महाविकास आघाडीचं तरी झालेलं आहे, परंतु या निवडणुका स्थानिक वेगवेगळे इक्वेशन्स असतात, त्याच्यावर होत असतात. त्यामुळं याचं गणित ओव्हरऑल आघाडीला कोणत्याही लावणं मला असं वाटतं योग्य होणार नाही. कारण स्थानिक कित्येक लोक 10-10, 20-20, 25-25 वर्षाने एक नगरपालिकेमध्ये कोणत्या का पक्षाचे, काही तर व्यक्ती आहेत त्यांच्या आघाड्या आहेत, ते कोणत्या पक्षाचे नाही. आणि म्हणून त्याच्यात फार काही राजकीय घ्यावं असं मला नाही वाटतं. शरद पवारांचं विधान आहे मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी, सत्याच्या मोठ्या प्रमाणे एकत्र मैदानात करायला हवं. खरंच ना? बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे. कारण आपल्याला कोणाला हरवायचंय, कोणाची मस्ती, कोणाची दादागिरी जिरवायची आहे, त्याच्यासाठी आपल्यात विभाजन करून चालणार नाही. आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहेच. काल गणेश नाईकांनी